त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा झाली असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटं चर्चा झाली। दोन्ही पक्षाचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलंय। जागावाटपाच्या चर्चेसाठी उद्या पुन्हा बैठक होईल। आज संजय राऊत आणि राज ठाकरे आणि त्यानंतर बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा। जागावाटपाची रस्सीखेच फार करू नये अशा सूचना राज ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारी शिवसेना युती आणि मनसेची युती जाहीर होण्याची शक्यता आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय 3 ते 4 दिवसात ठाकरे बंधू युती जाहीर करण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, 3 ते 4 दिवसात ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर आहे। आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची जी भेट आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घेतलेली आहे आणि संजय राऊत यांनी सुद्धा पुढाकार सुद्धा घेतला होता की शिवसेना युवीटी आणि मनसे यांची युती झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी सुद्धा आपले जे नेते आहेत बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील यांनाही जास्त ओराता न करता ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला जागा जिंकता येतील अशा प्रकारच्या जागा घेऊन त्या अनुषंगानेच चर्चा करावी अशी जी सूचना आहे ती या नेत्यांना केल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर आज जेव्हा भेट झालेली आहे काल अनिल परब यांनी सुद्धा अनिल परब यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यांची सुद्धा चर्चा झाली होती आणि त्यानंतर त्यांनी येऊन उद्धव ठाकरे यांना त्या चर्चेची माहिती सुद्धा दिलेली होती आणि आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भेट दिल्यामुळे जी युती आहे किंवा जागा वाटप आहे त्यावर अंतिम टप्प्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अधिकृतरित्या शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युतीची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा सूत्रांनी सांगितलेली आहे। निश्चित धन्यवाद मनोज, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।